तर आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713. आपल्याला परफेक्ट पाठ करायचे. 3,07,713. 3,07,713 हे आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने 9.36% भाग व्यापलेला आहे. एकूण भारताचा किती टक्के? 9.36%. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा नंबर लागतो. ही एक गोष्ट महत्त्वाची ठेवायची. पहिली गोष्ट, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713. तर त्याने भारताचं एकूण 9.36% भाग व्यापलेला आहे आणि एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा नंबर लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला नंबर कोणाचा आहे? पहिला नंबर आहे राजस्थान. दुसरा नंबर आहे मध्य प्रदेश. आणि तिसरा नंबर आहे आपला महाराष्ट्र. तिसरा नंबर आहे आपला महाराष्ट्र. पहिला नंबर राजस्थान, दुसरा नंबर मध्य प्रदेश, तिसरा नंबर आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राचं किती आपल्याला माहिती आहे? 3,07,713. मध्य प्रदेशचं किती आहे? 3,08,346. 3,08,346. तर राजस्थानचा नंबर किती आहे? राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे? 3,42,239. 3,42,239. 3,42,239. 2 नंबर मध्य प्रदेश, त्याचं किती? 3,08,346. 3 नंबर महाराष्ट्र, त्याचं आहे 3,07,713. आता आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा असतो. त्याची एक ट्रिक आहे आपल्याकडं. त्याची ट्रिक आहे राम महाराष्ट्र. राम महाराष्ट्र. तर त्याची ट्रिक काय? राम महाराष्ट्र. आपल्याला काय करायचं आहे? राम महाराष्ट्र. महाराष्ट्राला राम करायचं आहे. हे बघा, हा जो रा आहे, एक मिनिट आपण कलर चेंज करू. हा जो रा आहे तो आहे राजस्थानचा. ठीक, राजस्थान. हा जो म आहे तो आहे मध्य प्रदेशचा. आणि हा शेवट राहिला महाराष्ट्र. महाराष्ट्राचं डायरेक्ट महाराष्ट्र लिहून घ्यायचा. महाराष्ट्र. तर आपण बघितले पहिले 3 नंबर कशाचा आहे? पहिला नंबर आहे राजस्थान, दुसरा नंबर आहे मध्य प्रदेश आणि तिसरा नंबर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला पाठच करायचं 3,07,713. आणि याची एक ट्रिक आहे. हे लक्षात कसं ठेवायचं? महाराष्ट्राचं आपल्याला तर आपण पाठ केलं 3,07,713. याच्यात फक्त एक ॲड करायचं. किती झाला? 3,08,000. आणि याच्यावरती काय करायचं आहे? हे 8 आहे ना, 8चे निम्मे करायचे. इथे घेतला 4, इथं घेतला 4चे डबल निम्मे करायचे 2. 3,42,000. हे असं लक्षात ठेवायचं आपल्याला. तरी आपण परत एकदा बघूया त्याला. 3,00,000. एक मिनिट इथं घेतो मी, म्हणजे आपल्याला परफेक्ट कळन. हे बघा, आपल्याला महाराष्ट्राचं आपल्याला माहिती आहे. इथं घेऊ महाराष्ट्राचं किती आहे? 3,07,713. 2 नंबर मध्य प्रदेश. हे मध्य प्रदेशचं आपल्याला किती? एक ॲड करायचं आहे फक्त 3,08,000. बस एवढं जरी ध्यानात राहिलं आपल्याला बस होईल. वरती राजस्थान. वरती काय आहे? राजस्थानचं काय आहे? हे बघा, हा 3 लाख जसं तसं घ्यायचा. 8चे निम्मे किती? 4. 4चे निम्मे किती? 2. बस एवढंच लक्षात ठेवा. 3,42,000. एवढं जरी कळलं तर तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही हमखास उत्तर काढू शकतात. आपल्याला पेपरमध्ये मार्क मिळवायचे.
जर ही राम राम महाराष्ट्र, पहिली ट्रिक काय सांगितली, राम राम महाराष्ट्र. दुसरं ही 3,07,000 प्लस ॲड करायचा 8 प्लस ॲड 8चे निम्मे करायचे 4, 4चे निम्मे करायचे 2, 3,42,000. आपल्याला याचं उत्तर भेटलं. म्हणजे आपल्याला आपण याच्यात काय बघितलं, क्षेत्रफळ बघितलं. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, 3,07,713. महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापला आहे, 9.36%. महाराष्ट्राचा नंबर कितवा, तिसरा. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला, दुसरा, तिसरा. हे सर्व स्लाईड खूप इम्पॉर्टंट स्लाईड आहे. हे सर्व तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. आपण बघितलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. आता आपल्याला महत्त्वाचा एक प्रश्न आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी. हे बघा, ही जी आहे, एक मिनिट, ही जी आहे ती आहे उत्तर दक्षिण लांबी. उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 700. ही उत्तर दक्षिण लांबी 700 किंवा 720, 700 किंवा 720. आणि पूर्व पश्चिम लांबी ही जी आहे ही पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800. मग पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे कशापेक्षा, उत्तर दक्षिणपेक्षा. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे का, उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे, आपल्याला पाठ करायचं आहे. पूर्व पश्चिम लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी 800, उत्तर दक्षिण लांबी 700 किंवा 720. उत्तर दक्षिण लांबी 700 किंवा 720. आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे. पूर्व पश्चिम लांबी लगेच सांगता आलं पाहिजे. पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800 आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 700 किंवा 720. पूर्व पश्चिम लांबी 800, उत्तर दक्षिण लांबी 700. ही आपल्या फिक्स डोक्यात बसलं पाहिजे. पूर्व पश्चिम लांबी 800, उत्तर दक्षिण किती लांबी, 700. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा आकार. महाराष्ट्राचा आकार कसा आहे, महाराष्ट्राचा आकार. तुम्ही जर नीट ह्या नकाशाकडे जर बघितलं, एक ओढतो मी, तुम्ही जर महाराष्ट्राच्या आकाराकडे जर नीट निरीक्षण जर केलं तर तुम्हाला कोणता आकार दिसतो, तर तो तुम्हाला आकार दिसेल ट्रँग्युलर शेपमध्ये. हे बघा, हा दिसतो तुम्हाला ट्रँगल शेपमध्ये. तर हा आकार, हे बघा, ह्या त्रिकोणामध्ये आपण हा आपला महाराष्ट्र बसवला आहे. एकदम नीट बघा, तुम्हाला एकदम म्हणजे असं परफेक्ट नाही, पण आपल्याला साधारण आकार कसा आहे, ट्रँगल शेपमध्ये. हा महाराष्ट्र हा ट्रँगल शेपमध्ये. तर ह्याचं हे जे टोक आहे महाराष्ट्राचं, हे खालचं टोक म्हणजे चिंचोळा भाग, तो कुठं आहे, कोकणात आहे. कुठं आहे, कोकणात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोकण कुठं आहे, कोकण. महाराष्ट्राचा पाया कोकणात आहे, ही कोकण आहे. पाया कोकणात आहे आणि चिंचोळा भाग दक्षिणेकडे, चिंचोळा भाग हा पण कोकणातच. आणि त्याचं गोंदियाकडे टोक आहे. हे बघा, हा इकडं हा गोंदिया आहे आणि त्याचं इथलं हे टोक आहे. आणि उत्तरेला कसा आहे, हा उत्तरेला रुंद आहे. कसा आहे, उत्तरेला रुंद आहे. तुम्हाला हे 3 गोष्टी परफेक्ट करायच्या आहे. महाराष्ट्राचा पाया जर बोललो, कोकण. महाराष्ट्राचा पाया कोकण, महाराष्ट्राचा पाया कोकण. कुठं, महाराष्ट्राचा पाया कुठं आहे, आपण इथं सेपरेट लिहू. पाया कुठं आहे, कोकणात आहे. पाया कुठं आहे, कोकणात. पाया कोकणात. आणि चिंचोळा पण, चिंचोळा दक्षिणेला कसा आहे, तो चिंचोळा आहे. दक्षिणेला चिंचोळा आहे. हे बघा, दक्षिणेला चिंचोळा आहे. आणि त्याचं टोक कुठे आहे, टोक, तर याचं टोक आहे गोंदियाकडे. कुठे, गोंदियाकडे. त्याचं टोक आहे गोंदियाकडे. हे बघा, इकडं गोंदियाकडे त्याचं टोक आहे. तुम्हाला आता महाराष्ट्राचा आकार कळाला असेल कसा आहे ते.